चार ओव्हरची मॅच. दोन बदल या ठिकाणी राईस संघाने केले. ते टॉस करण्या अगोदर त्यांनी आमच्याजवळ येऊन प्रफुल्लने ते क्लिअर केलेत. बिग मॅच. एक काळ गाजवणारे हे दोन्ही संघ आहेत, लक्षात ठेवा. मात्र जो रेकॉर्ड घोडबंदर मास्टर संघाचा आहे त्या रेकॉर्डाच्या दिशेने नक्कीच अनेक संघांना वाटचाल केली होती, मात्र तो रेकॉर्ड ब्रेक करता आला नाहीये. 11 विजेती पद काहीची गोष्ट नाही. सलग 5 वर्ष मालिकेवर अधिराज्य, ह्या ज्या काही गोष्टी घोडबंदर संघानं 40+ क्रिकेटमध्ये केल्या आहेत, हा जो विक्रम नोंदवला आहे तो विक्रम आतापर्यंत कुठलाही संघ मोडीत काढला नाहीये. प्रयत्न केला होता राई संघानं, राई देखील अधिराज्य गाजवलंय राईनं देखील या संपूर्ण मालिकेवर. मात्र त्या विजयाच्या म्हणजे 11 विजेतेपदापर्यंत राई संघ पोहोचला नाही. वाघवेल संघानं देखील मागच्या वर्षी तो प्रयत्न केला होता 11 विजेतेपद पटकावण्याचा, मात्र वाघवेल संघ देखील त्या 11 विजेतेपदापर्यंत पोहोचला नाहीये. त्याच्यामुळे तो विक्रम अजूनही शाबूत आहे. अलंकार तरे ज्यांच्या नावावर आतापर्यंत 5 अर्धशतकं आहेत, मोहन गरज सोबत ती बरोबरी आहे हे विसरता कामा नये आहे. आणि सर्वाधिक धावा जर अलंकार तरेनं कुठल्या मैदानावर कुठले असतील तर हे ते मैदान बघा. आज सकाळपासून धुवाधार बॅटिंग आपण अलंकार तरे यांची पाहिली, तर या मैदानानं नेहमीच अलंकार तरे यांना साथ दिले. याच मैदानातून अलंकार तरेनं डेब्यू मॅच खेळली होती, याच मैदानातून अलंकार तरेनं 40+ क्रिकेटच्या करिअरची सुरुवात केली होती. त्यामुळे या मैदानानं अलंकार तरे यांना नेहमीच साथ दिले. घोडबंदर वर्सेस जम्स राई, महत्वपूर्ण मॅच ऑन. ऑल द बेस्ट. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. ग्रँड फिनाले मॅच. पहिला चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज तयार विक्रम. स्ट्राईक एंडला येतं मिस्टर किरण. सामन्याला सुरुवात करूया. लेट्स प्ले. गणपती बाप्पा. पहिला चेंडू हुकचा फटका. मागे स्क्वेअर लेग डीपला फिल्डर आहे, मात्र त्याला पाहावं लागलं चेंडूकडे. चेंडू निघून गेला. 4 धावांसाठी सुरुवात मात्र दणक्यात. सुस्वागतम. फटका प्रॉमिसिंग नाहीये, मात्र काही धावा नक्की देऊन जाईल. आणि बघा काय योग आहे. आणखीन एक आपला भूमिपुत्र बाळू देखील आज या ठिकाणी जॉईन झाले जगदीश पाटील साहेबांच्या सोबत, आणि पांजूगावचे जावई आहेत ते. त्याच्यामुळे नक्कीच तो एक योग जुळून येईल. कारण एक प्रकारे म्हणायचं गेलं तर जगदीश पाटील साहेबांना ते आदर्श मानतायत आपला. त्याच्यामुळे नक्कीच या आजच्या दिवसामध्ये खूप मजा येईल. शॉर्ट बॉल लॉफ्टेड ड्राईव्ह केलाय. अडिश लॉंग ऑन कावकावर बाउंड्री लाईन आपण म्हणू शकतो. 2 धावेचा प्रयत्न तिथे होतोय. डेंजर झोन मध्ये बॅटर होता. काय बॅटिंग आहे. एम प्रकाश पाटीलनं ॲज अ ओपनर भूमिका पार पाडली. त्यानंतर म्हणायचं गेलं तर किरणनं देखील ॲज अ ओपनर भूमिका पार पाडली. मात्र पप्प्या प्रफुल काय बॅटिंग केलं कालच्या दिवसामध्ये. ओव्हरऑल प्रफुलची बॅटिंग जर आपण पाहिली तर प्रफुलपेक्षा प्रशांतनं मात्र खऱ्या अर्थानं अनेक गोलंदाजांना शांत केलंय. 59 धावा कालच्या दिवसामध्ये प्रशांतनं कुठल्या. आणि पप्प्याच्या विषयी म्हणायचं गेलं तब्बल 47 धावा पप्प्यानं कालच्या दिवसामध्ये कुठल्या या मैदानावर 19 चेंडूंचा फक्त सामना केला होता. ऑन साईडला पुन्हा एकदा फटका फसलाय. एक धाव निश्चित मिळणार आहे. दुसऱ्याचा प्रयत्न येतो. डायरेक्ट हिट. आणि या हिटने मात्र काम फिट केलं किरणचं. नवरी नटली कालबाई सुपारी फुटली. नवरी नटली कालबाई सुपारी फुटली. क्या बात आहे बघा. हा योग, हा संगम कुठेही पाहायला मिळणार नाही. 3 नद्यांचा संगम पाहायचा असेल तर नक्कीच तुम्हाला उज्जैनला जावं लागेल. मात्र या ठिकाणी आगरी कोळी गीतांचे धनी जगदीश पाटीलची गीतं आणि खास करून आगरी कोळी क्रिकेट धमाका, हा संयोग, हा योग तुम्हाला कुठे पाहायला मिळणार नाहीये. क्लिंग बॉय. दांडी गोल.
दोन्ही क्रिकेट संघांना आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. बघा एक आठवण ताजी झाली आज. जगदीश पाटील साहेब आपल्यासोबत मी तर म्हणेल मधुर गीते घेऊन आलेत. मात्र ज्या वेळेस या मैदानावर 40+ स्पर्धा झाल्यात आणि मला अजूनही आठवते जगदीश सर त्यावेळेस तुम्ही त्या व्यासपीठाला नेहमीच भेट दिले आणि नेहमीच या व्यासपीठाने तुमचा आदर केला आहे, या व्यासपीठाने तुमचा सन्मान केला आहे. धावा झाल्यात त्या म्हणजे 8 धावा. पहिला चेंडू मिडल केला, अगदी ऑफ साईडला चेंडूला ड्राईव्ह केलं गेलं. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला आहे. एक धावेला 2 धावेमध्ये कन्वर्ट करायचं पण डायरेक्ट हिट स्ट्राईक एंडला करायचं होतं विक्रमला प्लॅनिंगनुसार. बघा सरावणे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आले आमच्या मंडळाला. धन्यवाद. धन्यवाद सर, थँक्यू. धाबा झाल्यात त्या म्हणजेच आई तुझी पालखी कोणी जनमिली गो, आई तुझी पालखी कोणी जनमिली, आई तुझी पालखी कोणी जनमिली गो, आई तुझी पालखी कोणी जनमिली. आगरिये कोल्यानी गो, आगरिये कोल्यानी, आगरिया कोल्यानी गो, आगरिया लोकानी, आगरिया कोल्या, आगरिया कोल्यानी, पंच आगरिया कोल्यानी गो, आगरी लोकानी. दोन्ही पंच या. चेंडू या ठाणा नगरीमध्ये सुरू होत आहे मित्रांनो. ऑफ साईडला कट केलं गेलं आणि बघा रामशेठ ठाकूर साहेबांच्या विषयी म्हणायचं गेलं तर त्यांच्या नावाची स्पर्धा आणि सगळ्यात महत्त्वाचं काय तर पहिला दिवस जो त्या स्पर्धेचा आहे मंगळवारचा दिवस आणि त्या मंगळवारच्या दिवशी 40+ संघांना त्या स्पर्धेमध्ये संधी दिली आहे. आपलं काम करतोय काम. षटकार 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 6 धावा इथे मिळतील. थँक्यू जगदीश सर. मॅचच्या दिशेने जाऊया आपण. धावसंख्या झाली आहे तब्बल 18. गोलंदाज तयार. ऑन स्पॉटचा चेंडू ऑन साईडला चेंडू ड्राईव्ह केला गेला. मिड ऑन रिझन मध्ये चेंडूला स्टॉप करतो भरत वैदी. क्या बात आहे, वेल डन वीरू. चांगल्या प्रकारे चेंडूला स्टॉप केलं गेलं. अनेक मान्यवर या ठिकाणी दाखल. भाजपा कासार वडवली मंडळ अध्यक्षा सन्माननीय सौ ज्योतिताई ठाकूर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांच्या समित आपण पाहत भाजपा ठाणे शहर उपाध्यक्ष श्री रामशेठ ठाकूर साहेब देखील या ठिकाणी उपस्थित झालेले. ते प्रयत्न होता षटकार अडवण्याचा, मात्र प्रयत्न ठरलाय अयशस्वी. षटकार डोकं फिरले या पोरीचं डोकं फिरले.
बघा रामशेठ ठाकूर साहेब आले आणि नक्कीच पारितोषिकांचा वर्षा या ठिकाणी सुरू झालाय. यावेळेस 7व्या बॅटचा स्ट्रोक आपण पाहतोय पिक केलाय. एकदा इथे मिळेल स्क्वेअर लेग डीपला थोडंसं फंबल झालं. पुन्हा एकदा मिसफिट त्या ठिकाणी पाहायला मिळेल. 2 धावा या ठिकाणी मिळतील. या दुहेरी धाव्यांना धावा संख्या झाली आहे ती तब्बल आणि रामशेठ ठाकूर यांच्याकडून आमच्या 27. साठी 1000 रुपयाचं पारितोषिक आले. धन्यवाद, त्यांचे मनापासून आभार. रामशेठ ठाकूर साहेबांकडून एक पारितोषिक या ठिकाणी जाहीर झालंय. कशा आहे 3 षटकारांची तिकडी 1000 रुपये. सन्मान करूया आपण भाजपा ठाणे शहर उपाध्यक्ष सन्मान्य श्री रामशेठ ठाकूर साहेब यांचा शुभ सन्मान हा या व्यासपीठावर या ठिकाणी केला जातोय. आणि बघा ठाकूर साहेबांच्या विषय म्हणायचं गेलं तर 40+ लेजेंडरी खेळाडू आहेत. त्यांनी देखील स्पर्धा गाजवल्या आहेत. NS बायनरचं मैदान कदाचित रामशेठ ठाकूर साहेब ते अजूनही विसरत नसतील. NS बायनरच्या मैदानावर काय तुफानी बॅटिंग केली होती रामशेठ ठाकूर साहेबांना. या आठवणी अगदी ताजे होत आहेत कारण रामशेठ ठाकूर आज या ठिकाणी या आमच्या मुख्य मंचावर आहेत. धावा 27. 27 षटकं पूर्ण झाले 2. आणि त्यांच्या संमित आपण पाहताय ते भाजपा कासर वडवली मंडळ अध्यक्षा सौ ज्योतिताई ठाकूर यांचा देखील शुभ सन्मान हा या ठिकाणी केला जातोय. मॅच देखील सुरू आहे. ऑन साईडला लॉफ्टेड फटका खेळला गेलाय. कावकोणाला बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडूला स्टॉप केला गेला. 2 धावेचा प्रयत्न स्ट्राईक एंडला 2 धावा इथे देखील मिळतील. सलग 3 षटकार रामशेठ ठाकूर साहेब 2000 रुपये. हॅट्रिक विकेट 2000 रुपये रामशेठ ठाकूर. थँक्यू. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. फुल टॉस आहे. मिस केलाय. ऑनला खेळायचं होतं. बॅटचे एज दगून चेंडू ऑफ साईडला ट्रॅव्हल झालाय. फॉरवर्ड स्वीपर पॉईंट कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. बाउंड्री लाईनच्या दिशेने अगदी अंगाची माती केली. मात्र चेंडूला अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता. मात्र काय घडलंय तर अगे पावलाई देव माझा मल्हारी. हे पावलाई देव माझा मल्हारी. हे पावलाई देव माझा मल्हारी. हे पावलाई देव माझा मल्हारी. देवा तू धावरा धावरा मल्हारी. देवा तू धावरा धावरा मल्हारी. हे पावलाई देव माझा मल्हारी. हे पावलाई देव माझा मल्हारी. हे पावलाई देव माझा मल्हारी. हे पावलाई देव माझा. थँक्यू. खऱ्या अर्थानं बघा मी तर म्हणेल क्रिकेटची नस देखील खास करून जगदीश पाटील साहेबांना पकडले या गीतातून. कारण थोडीशी मिसफिट झालं. कुठेतरी नशिबाचा चौकार. हा नशिबाचा चौकार मी तर म्हणेल राईच्या बाजूला म्हणून ते गीत त्यांनी सादर केलं. देव पावलाय देव माझा मल्हारी. क्या बात आहे. धावा झाल्या त्या तब्बल 33 धावा पळकावर. रामशेठ ठाकूर साहेबांचा इतिहास मी तुमच्यासमोर. समाजकार्य नो डाऊट त्यांचं महान आहे. अपील मैदानाच्या आतमध्ये केली गेली. समाजकार्याच्या माध्यमातून त्यांनी नक्कीच आपला एक ठसा उमटलाय खास करून ठाणे नगरीमध्ये. मात्र क्रिकेटच्या दृष्टिकोनातून पाहायचं गेलं तर वन ऑफ द ग्रेट प्लेअर रामशेठ ठाकूरच्या बॅटमधून देखील आम्ही षटकार पाहिलेत. लक्षात ठेवा, विसरू नका. आणि आज नक्कीच खऱ्या अर्थानं समाजकार्यासोबत ते जोडलेत. अशी महान व्यक्ती आज आमच्या व्यासपीठावर. त्यांचं हार्दिक स्वागत. धावा झाल्या 34. त्यावेळेस डाऊन द ऑफ स्टंप वाईटचा इशारा येतोय. एकरी धावेनं नक्कीच भर पडणार. स्कोरबोर्ड पुढे सरकतोय. धावा झाल्या त्या म्हणजेच 35-35. लॉस ऑफ 2 विकेट ऑन बोर्ड. ऑन ट्राय केलाय. मिड ऑन रिझर्व चेंडूला स्टॉप केले गेले. भरत वैती. एकच धाव मिळेल. सेन्सिबल क्रिकेट. आपण कोणाचे सारथी आहोत, सोबत आहोत. आपल्याला पार्टनरशिप बिल्ड करायची आहे आणि आपला पार्टनर कोण आहे, त्याची क्षमता काय आहे, त्याची क्वालिटी काय आहे, या सगळ्या गोष्टी अगदी नोटीस केल्या चेतननं. संधी होती इथे. डायरेक्ट हिट झाला असता नक्कीच अडचणीमध्ये येऊ शकला असता पप्प्या. मात्र एक सेन्सिबल क्रिकेट या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. खूप महत्त्वपूर्ण मॅच. 37-37 धावा झाल्या आहेत. चॅम्पियन बनायचे आहे. घोडबंदर संघ देखील चॅम्पियन बनलाय. लक्षात ठेवा. पांडूज संघ चॅम्पियन बनलाय. वाघवेल संघ चॅम्पियन बनलाय. मात्र या सीझनचा चॅम्पियन बनायचा आहे. संधी आहे मात्र
या ठिकाणी बघा काय घडलंय, तर इथे चेंडू डेड झालाय. जिंदगी एक किराए का घर है, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुमको आवाज देगी, मौत जब तुमको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. थँक्यू, धन्यवाद. धावा झाल्या त्यामुळे तब्बल 38 धावा फळकावर. अलंकार तरे अंतिम षटक स्लॉग ओव्हर स्पेशलिस्ट गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये हे षटक हाताळण्यासाठी. खूप सुंदर गीत. खरोखरच जीवनामध्ये बदल हे हवे आहेत. शॉर्ट बॉल हुक करायचे आहे, मात्र त्या ठिकाणी डिक्लेअर झोनच्या दिशेने तो स्ट्रोक खेळला गेला होता. चेंडू अडला गेलाय. फक्त सिंगल मिळणार या ठिकाणी, एक धाव फक्त मिळणार. स्ट्राईक रोटेट झाली. पप्प्या आत्ता मात्र खरी मजा. 2 स्टारकास्ट आमने सामने भिडणार. एका साईड अलंकार तरे जो एक अग्रकोळी समाजिक संस्थेचा स्टारकास्ट आहे, एका साईडला पप्प्या. शॉर्ट बॉल अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र चांगल्या पद्धतीने निघून गेले एसटीच्या वरून. माझी केलंबा 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 माबुली, आई माझी केलंबा 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 माबुली. मजा येईल, मजा येईल. हे बॅटल पाहायला मजा येईल. अलंकार तरे आणि पप्प्या. फुल टॉस आहे, मुस्तम खेळ आहे, मात्र त्या ठिकाणी कुठलाही फिल्डर नाही. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर डीप मधून आलाय. चेंडूला उचलण्याचा प्रयत्न केला होता. पहिल्या अटेम्प्टमध्ये फंबल झाला होता. त्या ठिकाणी 2 धावा इथे देखील मिळतील. गुड बॉलिंग. येडबाईला गल मुरलीला, लागल मुरलीला ना येडबाईला गल वाक्याला, लागल मुरलीला येडबाईला गल वाक्याला, लागल मुरलीला येडबाईला गल वाक्याला. धावा झाल्या त्या 41 धावा. 3 षटकार 3 विकेट. रामशेठ ठाकूर साहेबांकडून 2000 कमवा. पहिला आलाय, पहिला आलाय पप्प्याच्या बॅट मधून हा षटकार. आला बघताला ताराया ताराया, आला बघताला ताराया ताराया. हे गर्दी जत्रेला रायाच्या गर्दी जत्रेला, गर्दी जत्रेला रायाच्या गर्दी जत्रेला. 47 धावा फळकावर लागल्या आहेत. अलंकारच्या अगेन्स्टचा खेळलेला फटका. क्लिंग बोर्ड. एक तेरी तो एक मेरी. विकेट डाऊन. समुंदर गुरु बजत तक समुंदर कर बजत, सात समुंदर गुरु बजत सात समुंदर खर बजत, सात समुंदर खर. सात समुद्रामध्ये गजाली 2 भाज्यांची तुम्ही, गजाली 2 भाज्यांची तुम्ही. सात समुद्रामध्ये गजाली 2 माशाची झाली ग तुम्ही, 2 माशाची तुम्ही. 2 माशांची झाली ग तुम्ही, 2 माशांची तुम्ही, 2 माशांची झाली ग तुम्ही, 2 माशांची तुम्ही. सात समुंदर गुरु बजत सात समुंदर खर बजत, सात समुंदर खर. सात समुंदर गुरु बजत सात समुंदर खर बजत, सात समुंदर खर. सात समुंदर गुरु बजत सात समुंदर खर बजत, सात समुंदर खर. प्रशांत म्हात्रे ज्यानं अनेक गोलंदाजांना केलं होतं ते शांत. मनापासून हार्दिक स्वागत आहे. 19 चेंडूमध्ये तब्बल 59 धावा कालच्या दिवसामध्ये. आणि कुठले आहेत आदेश ठाकूर. खरोखर एक उच्च दर्जाचा समालोचक आहे आदेश. धावा झाल्या त्या 47. क्लिंग बॉल. बॅक टू बॅक, बॅक टू बॅक. विकेट, विकेट.
दादा मानू पानू करा भयंता मानू पानू करा मंगल गाणी जन गायक बोलवा जगदी जाना बोलून भयाचा जागरण करा भया मंगल गायक जन गायक बोलवा जगदीश पाटील बोलून भयाचा जागरण करा भजन भया अंगणी जग मानू बाणू करा भयाचा मानू बाणू करा भया भया अंजनी दादा मानू पानू करा भयंता मानू पानू करा कोणाला अवलिया करिये कोल्यान गोवा करिये कोल्याना अवलिया करिये कोल्याना गोवा करिये कोल्याना तुझी पालखी कोणी जनविली आई तुझी पालखी कोणी जनविली गो आई तुझी पालखी कोणी जनविली आगरिये कोल्यानी गोवा करिये कोल्यानी जनविली आगरिया कोल्यानी आगरिया कोल्यानी नंतरला आई गाव देवी माते पग माझी नवसाली आई गाव देवी माते पग माझी नवसाली आई गाव देवी धन्यवाद जगदीश सर. जिथे नाही तर रोख स्वरूपात आमच्या स्टेजवर येत आहे रोशन राम ठाकूर यांच्याकडून 1000, रोहन ठाकूर यांच्याकडून 1000 आणि रामशेठ ठाकूर यांच्याकडून 1000. या ठिकाणी पारितोषिक आलंय. सलग 3 षटकार खास करून अलंकार तरेसाडी पिंट्याकडून पारितोषिक आहे.
1000 रुपये दिले जाईल. त्यानंतर रामशेठ ठाकूर साहेब यांच्याकडून 2000 रुपये असं षटकारांच्या तिकडीसाठी ते पारितोषिक आहे. हॅट्रिक विकेट जर कोणी काढली तर त्याच्यासाठी देखील रामशेठ ठाकूर यांच्याकडून 2000 रुपये कॅश प्राईज. मॅच ऑन. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. 48 धावा हे टार्गेट सेट केलंय राईस संघानं घोडबंदर मास्टर्स टीम समोर. पहिला चेंडू पहिला स्पेल आपण पाहिला. अगदी स्लो राम डिलिव्हरी. चेंज ऑफ फेस. गती थोडीशी कमी या ठिकाणी आपण या चेंडूची पाहिली. अगदी 5वा चेंडू. प्रभाकर नाही आहेत. भरत वैतीसाठी 4000 रुपये. क्या बात आहे. कारण मी म्हटलं ना की बघा आज समाजामध्ये एक समाजकार्याचा ठसा उमटवलाय रामशेठ ठाकूर साहेबांना. मात्र काही काळ गाजवलाय रामशेठ ठाकूर साहेबांना आणि या क्रिकेटपटूंसोबत तो वेळ मी म्हणेल घालवलाय रामशेठ ठाकूर साहेबांना. त्याच्यामुळे बघा 4000 कॅश प्राईज भरत वैदीसाठी. 3 षटकार आले तर 48 करायचे आहेत. पहिला चेंडू अगदी 5वा चेंडू टाकला होता चेतननं. गोलंदाज पुन्हा तयार. समोर आहेत भरत वैती. नासिंग डाऊन द पिच पुढे आलेत. ऑन साइडला चेंडूला खेळला गेलाय. मिड विकेट डीपला चेंडूला योगेश फील्ड करतोय. 2 धावा काय थांबवता येणार नाहीयेत. 2 धावेनं सुरुवात केलाय. स्टार्ट ऑफ द फाउंडेशन. खलीबली नक्कीच हा सामना बळीप्रमाणे नक्कीच जगदीश सर पाहायला मिळणार. हलचले बहुत देखने के लिए मिल सकते हैं. डायरेक्ट हिट केलं असतं तर कदाचित कायचं चित्र वेगळं पाहायला मिळेल. मात्र काय गोलंदाजी केलंय. ऑफ साइडला कट केलाय. पॉइंट रिझन मध्ये खास करून फिल्डर ठेवण्यात आलाय हेमप्रकाश पाटील. डिक्लेअर झोन मध्ये धावा संख्या झाली आहे ती म्हणजे 3. धन्यवाद. 3 धावा फळकावर लागले आहेत. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. शॉट बॉल ऑफ साइडला कट करण्याचा प्रयत्न. लाईन ओळखली. लाईन पाहिली. आपल्या आगरी समाजातील अनंत पाटील यांनी लिहिलेलं ते प्रल्हाद शिंदेनी गायलेलं म्हणून हे गाणं मी आता घेतलं. धावा झाल्यात त्या कथा सुद्धा आपल्या आगरी कोळी समाजातील अनंत पाटील साहेबांनी केलेली. 4 धावा. इथे बघा इथे देखील संधी होती. चान्स होता. तो चान्स गमावलाय. अशा सुवर्ण संधी मी तर म्हणेल क्रिकेटमध्ये कधी मिळत नाहीये. सुखी संसाराची गाऊनी वाट. सुखी संसाराची गाऊनी वाट. पाऊले चालती पंढरीची वाट. पाऊले चालती पंढरीची वाट. धन्यवाद. शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी गोलंदाज तयार. समोर आहेत अलंकार तरे. मोठा फटका या शेवटच्या चेंडूवर खेळायचा होता. पूर्ण कल्पना आहे. ऐकत नारायणाची
कथा ही ऐक सत्यनारायणाची कथा ही ऐक सत्यनारायणाची कथा ही ऐक सत्यनारायणाची कथा श्री हरी जगत पिता दूर करी तो व्यथा श्री हरी जगत पिता टीम मीटिंग करू नका. टीम मीटिंग कुठल्या प्रकारची करायची ना आयोजक म्हणतात. कथा ही ऐक सत्यनारायणाची कथा ही ऐक सत्यनारायणाची कथा ही ऐक सत्यनारायणाची कथा. टीम मीटिंग कुठल्याही प्रकारची करायची नाही. डोंगराच्या आडोशाला एकदा का सूर्यदेवता निघून गेला. आगरी कोळी समाजातील अनंत पाटील उरणचे यांनी लिहिलेली त्यांना सुद्धा आपल्या क्रिकेट टीम तर्फे भावपूर्ण आदरांजली. हे सिंगल इथे मिळणार कारण थोडस कॉन्स्टिट्यूशन या ठिकाणी नक्कीच खराब होत आहे. बिग हिट अलंकारच्या बॅट मधून आणखी एक खणखणीत षटकार. अष्टपल्ली खेळाडू अष्टपल्ली धन्यवाद. अलंकार तरी ऑन फायर. षटकार अलंकारच्या बॅट मधून आलाय. यावेळी देखील पुन्हा एकदा जोरकस फटका. लॉफ्ट खेळला गेला. स्लॉक स्लिप खेळला गेला. एक धाव इथे मिळेल. दुसऱ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी स्ट्राईक सुद्धा जवळ ठेवायचे आहे. 48चं टार्गेट आहे आणि ते 48 धावा आम्हाला पूर्ण करायचे आहेत. चॅम्पियन बनायचं आहे. एकदा चॅम्पियन आम्ही बनलोय. दुसऱ्यांदा चॅम्पियन आम्हाला बनायचं आहे. राईस संघ हा विचार करतोय नाही या स्पर्धेचा चॅम्पियन आम्हाला बनायचं आहे. आम्ही मेहनत केल्या कालच्या दिवसामध्ये. काल आम्ही अंतिम फेरी गाठले. या सीझन मध्ये आम्ही प्रथमच खास करून फायनल पर्यंत पोहोचलो म्हणून चॅम्पियन आम्हाला बनायचं आहे. राई सांगतो एक साईडला गोलबंदर मध्ये आम्हाला चॅम्पियन बनायचं आहे. धावा झाले त्या 14. इनसाइड आउट खेळायचं होतं. इनसाइड आउट खेळायचं होतं. चांगला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप अगदी वाईट यॉर्कर चेंडू टाकला गेलाय. गुड बॉलिंग. गोलंदाज आपण त्या ठिकाणी पाहतो मिस्टर कोण आहे कुंदन. आणि आमच्या वार्ड क्रमांक 1च्या धडाडीचे कार्यकर्ता अर्चना भूषण पाटील यांचं आगमन होत आहे. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करत आहे आणि त्यांच्याबरोबर आलेल्या सर्व समाजसेविका यांचंही मनापासून हार्दिक स्वागत. आलेल्या सर्व अर्चना भूषण पाटील तसेच त्यांच्याबरोबर आलेल्या सर्व समाजसेविका यांच्या मनापासून हार्दिक स्वागत. तुमचा असून असंच चांगलं समाजकार्य नेहमी खेळत राहू. धावा झाल्या त्या 14. दोन चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे बघा. 50चा खेळाडू भरत वैती रिटायरमेंट घेत आहेत. न्यू बॅटर विक्रम मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी. चांगला चेंडू डेडवान्स पडता चेंडू अगदी पॅड अँड बॅटच्या मधोमध हा यॉर्कर चेंडू टाकला गेला होता. एक धाव या ठिकाणी देखील मिळणार. नक्कीच अलंकार तरेसारख्या खेळाडूला शांत ठेवण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे. विक्रम घरात येत आहेत. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. चेंडू अजूनही बाकी आहे. एक चेंडू अजूनही बाकी आहे. मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के बैठा दिया पलक पे मुझे खाक से उठा के याद तेरी यारी को मैंने तो खुदा माना याद करेगी दुनिया तेरा मेरा फसाना
क्या बात आहे. खरोखरच जगदीश सर, जीवनामध्ये मित्र असा असायला हवा जो आरशाप्रमाणे आपलं खरं प्रतिबिंब दाखवणार असायला हवा. फुल टॉस इनसाइड आउटचा फटका ऑफ साईडला चेंडूला खेळला गेलाय. कव्हरच्या दिशेला मागे प्रोडक्शनला फिल्डर एकदा तर पूर्ण झालाय. दुसऱ्याचा कॉल अलंकार तरे यांचा आलाय आणि या 2 धावा देखील या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्यात. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ इथे संपलाय. 12 चेंडूंचा खेळ संपलाय. धावा फळकावर लागल्या गेलेल्या आहेत त्या तब्बल 17 धावा. 17. मनापासून हार्दिक स्वागत. तुमच्या हातून असंच चांगलं समाजकार्य नेहमी घडत राहो आणि गांडापासून तांडापर्यंत तुमचं समाजसेवा पोहोचो हीच देवाची प्रार्थना. 17 धावा झाल्या आहेत. 31 बनवायचे आहेत. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अर्चनाताईंच्या विषयी म्हणायचं गेलं तर आत्ताच मागच्याच जवळपास वीकमध्ये शेंडोबा 40+ कासार वडवली या ठिकाणी जी स्पर्धा झाली होती. मुख्य पारितोषिक वितरण समारंभासाठी ताईंना आमंत्रण दिलं होतं आणि जवळजवळ 2 ते 2.5 तास ताई व्यासपीठावर खास करून त्या स्पर्धेचा आनंद लुटत होत्या. आज देखील ते या ठिकाणी दाखल झाले. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. मॅचच्या दिशेने जाऊया. 12-31 ची मॅच आहे. शॉट बॉल हुकचा फटका फसलाय मात्र त्या ठिकाणी फिल्डर कोणताही नाहीये. सेफली चेंडू लँड होईल. 2चा कॉल जातोय. स्ट्राईक एंडला थ्रो जातोय. अलंकार तर डेंजर झोन मध्ये होते. अक्षरशः सगळ्यांचे कपाळावर हात आले होते कारण ही विकेट घोडबंदर टीमसाठी मौल्यवान आहे आणि या विकेटच्या शोधात राई संघ आहे. धावा झाल्यात 19. अनंत सरावणे कच्ची मास्टर यांचे मनापासून हार्दिक स्वागत. तसेच भाईंदरचे त्यांचे जीवलग मित्र त्यांचे मनापासून हार्दिक स्वागत. स्टेजवर यायचे आणि रामशेठ ठाकूर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे रोकडामध्ये. धन्यवाद. रोशन राम ठाकूर यांच्याकडून रोहन ठाकूर यांच्याकडून 3000 रुपये एकूण. टॉस झालाय. अगदी म्हणायचं गेलं तर परफ्यूम डिलिव्हरी हाताळली गेली. मातीचा सुगंध देऊन अगदी त्या नाकाच्या जवळून मात्र हा चेंडू अलंकार तरे यांच्या निघून गेलाय. रोहन ठाकूर खूप चांगला चेंडू. प्रफुल्ल. 19 धावा या फलकावर घोडबंदर संघाने लावले आहेत. डान्सिंग डाऊन द पिच फटका यावेळेस आउट ऑफ द पार्क. षटकार. हे पाहिजे तेवढ्या देईन दिरक्या तुलार. हे पाहिजे तेवढ्या देईन दिरक्या तुलार. यो सामना जिंकून दाखव रोहन मलार. यो सामना जिंकून दाखव रोहन मलार. पाहिजे तेवढ्या देईन दिरक्या. धावा झाल्यात ते तब्बल 25 धावा या फलकावर लागल्या गेलेल्या आहेत. यो सामना जिंकून दाखव रोहन मलार. यो सामना जिंकून दाखव रोहन मलार. या गाड्यावर 1000 रुपयाचं पारितोषिक रोहन ठाकूर यांच्याकडून. 25 धावा या फलकावर लागल्या गेलेत. 48 धावांचा पाठलाग करतोय घोडबंदर संघ. क्या बात आहे. लॉफ्टेड फटका आणि या ठिकाणी मित्रांनो एकदा टाळ्या व्हायला हव्यात. या सीझन मधला पहिला खेळाडू जो 100 धावा या मालिकेमधील या स्पर्धेमधील पूर्ण करतोय. एकदा बॅट वर करायचे आलो. जवळजवळ 104 धावा अलंकार तरे यांच्या नावावर. 104 धावा अलंकार तरे यांच्या नावावर आजच्या दिवसामध्ये हा इतिहास घडवला आणि या मैदानावर नेहमीच अलंकारने इतिहास घडवलाय. धावा झाल्या तब्बल 31. 31 धावा. पुन्हा लॉफ करण्याचा प्रयत्न होता. खरोखरच सीझन गाजवणार नो डाऊट. पेनकरपड्याच्या मैदानावर अप्रतिम बॅटिंग केली होती. धावा संख्या तब्बल 31. 31 धावा झाल्या आहेत. 31 झालेत. 7 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे आणि धावा करे 17. 7 चेंडू 17 धावा. वॉट अ मॅच. 7 चेंडू 17 धावा. पाटील साहेबांना थोडंसं विनंती करतो. क्रुशियल मोमेंट मध्ये सामना सुरू आहे. थोडंसं साहेब थांबू आपण.
क्रुशियल मोमेंट मध्ये मॅच सुरू आहे. टीमला बाहेर जावं लागेल. थांबून खेळ पुन्हा एकदा आडव्या बॅटनं स्ट्रोक खेळला. स्क्वेअर लेग डीपला चेंडू निघून जातोय. चांगल्या प्रकारे चेंडूला स्टॉप केलं. फक्त सिंगल याचं कारण हा तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू बरोबर आपल्या डोक्यामध्ये नोटीस केल्या अलंकारनं. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ संपलाय. धावा झालेत 32. 6-16. बघा अंधार लगेच होईल. पाणी मैदानाच्या आतमध्ये गेलंय. मात्र घाई करा इतकंच बोलणार. भूषण पाटील आहेत, त्यांच्यावरून पण एक समाज सेवक पर गीत होईल. तुमच्याकडून मंडळाला 1000 रुपयाचं आशा आहे. 6 चेंडू 16 धावांची गरज. नितीन पाटील गोलंदाजी ट्रॅकवर. एका साईडला अलंकार तरे ऑन फायर. खरोखर इतिहास घडला पुन्हा एकदा अलंकार तरे यांच्या बॅटमधून. ज्या मैदानातून डेब्यू केला होता त्या मैदानावर पुन्हा एकदा एक शतक झळकवलंय अलंकार तरेनं. फुल टॉस. जसा चेंडू बॅटवर आला तसा चेंडू बाउंड्री लाईनच्या दिशेनं पाठवला गेला. नितीन पाटीलच्या अगेन्स्ट पहिल्या चेंडूवर येतो हा षटकार. बाजूला ज्योती, एका बाजूला अर्चना, एका बाजूला ज्योती. जगदीश सर धन्यवाद. खऱ्या अर्थानं नक्कीच या ठिकाणी जबरदस्त सामना रंगलाय. हेड ऑन स्पॉटचा चेंडू पुन्हा एकदा यावेळेस स्ट्रेट बॅटनं खेळलाय. अगदी समोर चौकार. 4 धावा. धावा संख्या झाल्या आहे ती तब्बल 42. 6 धावांची गरज या ठिकाणी. फक्त या संकटातून राई संघाला वाचू शकेल अलंकार तरे यांची विकेट. कारण नक्कीच त्या शोधात राई संघ आहे. जवळजवळ 3 गोलंदाज वापरले गेले. चेतन, त्यानंतर कुंदन, त्यानंतर प्रफुल्ल आणि त्या तिघांनी देखील या विकेटचा शोध गेला. या विकेटला सर्च केलं. मात्र ही विकेट त्यांच्या हातामध्ये आली नाहीये. अजून देखील मॅच संपली नाहीये. बघा 6 बनवायचे आहेत. धावा झाल्या त्या तब्बल 42. मात्र इथे एखादी विकेट पुन्हा एकदा राई संघ या मॅच मध्ये वापसी करू शकतोय. काय मॅच सुरू आहे. 4 चेंडू 6 धावांची गरज. निशांत साहेब तुमचं मनापासून हार्दिक स्वागत. क्लीन बोल्ड म्हटलं. या ठिकाणी एखादी विकेट राई संघाला या मैदानाच्या आतमध्ये आणू शकतोय आणि या ठिकाणी अलंकार तरे यांची विकेट. सहा करायचे. चेंडू शिल्लक येते 3. विकेट चेक करूया आपण. राई संघाच्या विकेट गेल्या होत्या तब्बल 4 आणि घोडबंदर संघाच्या विकेट गेल्या आहेत त्या म्हणजेच 2. चला टीम मीटिंग नको. विनंती करतो राई संघ अंपायर्स प्लीज आपण देखील लक्ष द्या. राई संघ प्लीज टीम मीटिंग करू नका विनंती करतो. ही क्रुशियल मोमेंट आहे. आम्हाला देखील कळतं. म्हटलं होतं की बघा या मॅच मध्ये पुनरागमन करायचं असेल राई संघाला तर नक्कीच अलंकार तरे यांची विकेट या ठिकाणी प्राप्त करावी लागेल आणि खरोखरच ती विकेट अगदी ऐन मोक्यावर ही विकेट नितीननं काढलंय.
मॅच मध्ये पुन्हा एकदा राईस संघानं वापसी केलंय. आता खऱ्या अर्थानं तराजू बरोबरीत आलाय. खऱ्या अर्थानं तराजू अगदी बरोबरीत आलाय. 3 चेंडू 6 बनवायचे आहेत. पिंटे आलेला आहे. पिंट्याने खाजरे आलेत का पिंट्या? मला वाटलं घेऊन आलास खाजऱ्या. षटकार मारून जिंकवले तर पिंट्याकडून 1000 रुपये पिंट्याने पारितोषिक लावलंय. का सकाळपासून तल्यामध्ये 1000 रुपयाचं पारितोषिक. षटकार मारा 1000 रुपये कमवा. पिंट्या या ठिकाणी कॅश घेऊन आल्या. खाजरे त्यांनी घरी ठेवले. जिताऱ्या घरी ठेवलेत. धावा 42 झालेत. 6 बनवायचे आहेत. यावेळेस आडव्या बॅटचा पट्टा युज केला गेला. 1 धाव. धावा धावून काढायचे. पडद्याला चेंडू थांबतो. 1 धाव झाले. दुसऱ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतो. 2 धावा देखील पाहता पाहता पूर्ण झाल्यात. मॅच मध्ये ट्विस्ट. तिसऱ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होईल का? कॉलिंग व्यवस्थित नव्हती. कॉलिंग व्यवस्थित. पुन्हा एकदा एक विकेट. काही आवश्यकता नव्हती. विकेट देखील तितक्याच बेनिफिट आहेत या मॅच मध्ये. किरण या ठिकाणी बाद होतोय. धावा संख्या झाली ती 44. 4 धावा अजूनही करायचे. आता विकेट गेलेत घोडबंदर संघाच्या 3, राईस संघाच्या 4. मॅच संपल्यानंतर खुर्च्या सगळ्या आणायच्या त्या ठिकाणी. मॅच संपल्यानंतर खुर्च्या आणायच्या. जयेश घरात न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. रामशेठ ठाकूर मनापासून हार्दिक स्वागत. तसेच अर्चना भूषण पाटील, ज्योती खायचं काम नाही. मनापासून तुमचं कौतुक भाऊ. थँक्यू सर. तुमचा मी खूप मोठा फॅन आहे. आणि मी एक पांजू गावाचा भूमिपुत्र आहे, सुपुत्र आहे. आणि आमचे पांजू गावचे जावई तुमच्या सोबत आहेत. बाळू थांबा. झाले 44. कसला धंदा. क्रुशियल मोमेंट मॅच. गाणी ऐकूया. मॅचचा आनंद घेऊया. मात्र जगदीश पाटील साहेबांच्या गाण्यावर कोण डान्स करणार? जो चॅम्पियन होणार तो खऱ्या अर्थानं डान्स करणार. मात्र चॅम्पियन कोण? अजूनही ते उत्तर गुलदस्त्यामध्ये आहे. 2 चेंडू 4 धावांची गरज. या ठिकाणी डॉट बॉल. या ठिकाणी डॉट बॉल आलाय. या ठिकाणी डॉट बॉल आलाय. अलंकार तरे यांच्या विकेट नंतर मात्र या मॅचला पूर्ण आले कलाटणी. खास करून म्हणायचं गेलं विक्रम गरत नो स्ट्राइक एंडवर. टीम कॅप्टन आतापर्यंत सकाळपासून चांगले बॅटिंग विक्रमने देखील केले. मात्र तोच विक्रम गरत नॉन स्ट्राइक एंडवर उभा आहे. 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावा करायच्या आहेत त्या 4. विकेटच्या बेनिफिटवर जिंकायचं असेल तर 3 धावा जरी केल्या, विकेटच्या बेनिफिटवर जिंकायचं असेल 3 धावा जरी घोडबंदर संघानं केल्या तरी देखील घोडबंदर संघ जिंकू शकेल. सगळ्यात यांना मेहनत केली. हा वर्कर आपला आहे. यांना एक ट्रॉफी देऊ आपल्याकडे आहे सन्मान चिन्ह. क्या बात आहे. शेवटचा चेंडू आहे. आणि खऱ्या अर्थाने एका बाजूला म्हणायचं गेलं तर जगदीश पाटील साहेबांची गाणी सुरू आहेत. एका बाजूला देवाच्या धावा. राईच्या डगआउट मध्ये देवाच्या धावा सुरू असतील. एका साईडला घोडबंदरच्या डगआउट मधून देवाच्या धावा सुरू असतील. देवा धाव, देवा पाव. 1 चेंडू धावा करायचे त्या 4. फुलटॉस स्लॉक स्लिप खेळला गेला. 1 धाव झाले. दुसऱ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय. 2 धावा त्या ठिकाणी झाल्या. तिसऱ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय. काय या 3 धावा होतील का? नाहीये. या ठिकाणी जम्स वन राईस संघ विजय होतोय. अभिनंदन जम्स वन राई. चॅम्पियन बनतोय संघ या ओळा स्पोर्ट्स ओळ्याच्या मैदानावर.